मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। माण विधानसभा मतदारसंघाची राजधानी असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झालाय। श्री देसाई यांनी आपल्या भाषणात पक्षवाढीसाठी झोकून देण्याची ग्वाही दिली। त्याचबरोबर मान तालुक्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाच्या एकतर्फी कारभाराविरोधात हल्लाबोल केला। तोच धागा पकडून मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आम्ही शब्दाला जागणारे नेते अजितदादा पवार यांचे समर्थक आहोत, तसेच आम्हाला संपूर्ण जिल्ह्यात धाडशी राजकारण करणाऱ्या स्वर्गवासी लक्ष्मण तात्यांचा वारसा आहे, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही। मानदेशासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणाचीही मोगलाई चालून देणार नाही। कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर याद राखा असा सज्जड दम दिला। तसेच आपण केवळ बोलण्याबरोबरच विकास कामांना महत्त्व दिल्यानं काटावर निवडून न येता काय मोठ्या मताधिक्याच्या फरकाने निवडून येत असल्याचा टोला लगावलाय। या निमित्तानं मकरंद आबांनी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई खंडाळा मतदारसंघातील बावधन तसेच इतर ठिकाणी केलेल्या टीकेचा समाचार घेत आपले उट्टे काढले। त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद दिला। मंत्री मकरंद आबांच्या नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा कसे तोडफोड भाषण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र दादांनी यशवंत विचारनिधी, शेती, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी झालेले प्रयत्न तसेच सातारा जिल्ह्यानं दिलेल्या प्रेमाची उतराई म्हणून बारामती मतदारसंघासारखा सातारा जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्याचा विकास करण्याचं धोरण यावर सविस्तर भाष्य केलं। याशिवाय माजी आमदार स्वर्गवासी सदाशिव पोळ तात्या त्यांचा 2-3 वेळा नामोल्लेख करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले। त्याचबरोबर निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विधायक कामांचंही कळत नकळत कौतुक केले। तसेच AI आणि इतर तंत्रज्ञानामुळे जग कुठे चालले याचा आपण विचार करावा, तसेच भांडण संघर्ष यांना बगल देऊन केवळ विकास कामांवर जोर देण्याचं आवाहन केलंय। नेहमीच्या परखड शैलीत अजितदादा मंत्री नामदार गोरे यांना ठोकून काढतील ही अपेक्षा असणाऱ्या उपस्थित समर्थकांचा दादांच्या या डिफेन्स पॉलिसीनं चांगलाच अपेक्षाभंग झाल्यानं श्रोत्यांसह व्यासपीठावरही अनेकांचे चेहरे पाहण्याजोगे झाले होते। असं असलं तरी विरोधकांबरोबर स्वकीयांच्या मोठ्या कुरघोड्या असताना अनिल भाऊ देसाई यांनी स्वतःच्या ताकदीवर बाजार पटांगण मैदान भरण्याइतपत गर्दी जमवल्याचं कौतुकही होत आहे। शिवाय मागील सर्व रागलोक विसरून माजी आमदार पोळी तात्यांचे सुपुत्र मनोजदादा पोळ आणि त्यांचे सहकारी माजी सभापती श्रीराम पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषराव नरळे ही मंडळी व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं नामदार गोरे विरोधकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून आलं। दरम्यान कार्यक्रम सुरू झाल्यानंतर व्यासपीठावर जाणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची अडवणूक झाल्याच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाल्याची चर्चा सर्वत्र आहे। पोलीस प्रशासन ऐकते तरी सामान्य गरीब माणसं केले तरी माझ्या कामगार या पद्धतीने 20 वर्ष काम करणारा कार्यकर्त्याला पण असं असताना रातोरात आम्हाला प्रशासनाच्या नोटीस आल्या, मला आपलं करायचं झालं, मला आपण पोलीस स्टेशनची नोटीस आली। मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो, सांगितलं 3 दिवसात हजर व्हा। मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनला नोटीस काढण्यासाठी गेलो। पोलीस स्टेशनला विचारलं का बोललो नाही म्हणजे राईट नाही होती मोठे त्यांनी मला सांगितलं नाही तुझे टॉप कॉलर म्हणजे काय ते अधिकारी नसायला विचारलं म्हणजे टॉप कॉलर म्हणजे काय म्हणजे तुम्हाला एक गुन्हा मला नोटीस काढायला त्याला कायद्याबद्दल कारण हिथं फसी द्या पण काय करते तर प्रामाणिकपणे काम करण्यासाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाईसाठी उद्यापासून माझा कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याचा छळ आणि त्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे ही जबाबदारी स्वतःला या निमित्तानं आपली राहील। आम्ही आपल्या पडवळात येतोय, आम्ही आपल्या पक्षात येतोय, आम्ही पहिलीच माणसं आहे, मागं पण आपल्यालाच होतो आणि आपलंच काम करत होतो। आज पुन्हा एकदा आम्ही आज आपल्या घेत असताना बाकी काही मागत नाही, विकास
कामं झालीच पाहिजे, पण विकास कामं ती करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा. दादा बघा, मी पुन्हा एकदा आपल्याला जाहीरपणे सांगतोय, 2012 सालामध्ये तुमच्या केबिनमध्ये आम्ही मोबाईलवर बसलो, आदरणीय लक्ष्मी टाकले होते, आदरणीय सदाशिव टाकले होते, रामराजे होते, बाकी आपण सगळे बसलो, प्रभाकररावजी घारगे साहेब आमदार होते. आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं, मला तुम्ही सांगितलं तुम्हाला देशे बोलवा गेला तुम्हाला कुकोळाडकर बोलदाले 2 गट निघून आले पाहिजे. आणि त्यावेळी सुद्धा दादा आम्ही तुमच्यापासून परत आलो, त्यावेळी सुद्धा इकडं काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे आमच्या विरोधात प्रचार केले, काँग्रेस पार्टीच्या विरोधात आमच्या तुमचा तुम्हाला शब्द दिला आगामी. आणि मानची पंचायत समिती 5-5 झालं, चिठ्ठ्यावर सभापती उत्सव ते आमचा झाला, चिठ्ठ्यावर आमचा झाला. अजितदादा हा असा नेता आहे की जो उत्तम प्रशासक आहे, ज्याच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीची चावी आहे. आणि जो नेता एकदा शब्द दिला तर त्या शब्दापासून कधीही न ढळणारा नेता आणि दिलेलं काम हे चोखपणे करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख. याबरोबर एकदा कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते ठामपणाने उभे राहिले, जो तो नेता असेल, त्या पक्षामधला कार्यकर्ता असेल, त्याच्या अंगाला हात लावण्याची जमात कुणामध्येही या महाराष्ट्रामध्ये नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी ऐकलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये काही दडपशाही आहे, अमुके तमुके. हा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. अरे या जिल्ह्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यानं अनेक हुतात्मे, अनेक स्वातंत्र्य सैनिक हे कृपा करून आपण समजून घ्या. वाई विधानसभा मतदारसंघाचेच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांशी, देव कुठल्याही जाती जमातीचा, कुठल्याही समाजाचा असो, त्या प्रत्येक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची नाळ जोडली गेलेली आहे. आणि आज लक्षात ठेवा, त्या लक्ष्मणराव पाटलांचे आम्ही सुपुत्र आहोत. त्यामुळे तात्या ज्या पद्धतीने या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक संरक्षण देत होते, तेच काम त्याचा चिरंजीव मकरंद पाटील आणि नितीन पाटील या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना ताकद दिल्याशिवाय राहणार. नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे, नेहमीचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे. कधी काम करताना मनावरती टीम मनावरती आणायची नाही. हे सगळे काम करत असताना मित्रांनो, आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा पराभवानी कर्तृत्व आपण काय आपल्या भारत सरकारला करू शकतो आणि त्याच्यातून काही योजना मिळल्या. त्याच्यातून 3-5 सालाचा महत्वाच्या धोरणाची दिलं ही तुमची मागणी गेले मागे तुम्हाला लाईट बिल भरावं लागेल. माझा शेतकरी त्रासून गेला. मागे राज्यकर्त्यांनी काही माफ केली, पण निवडणुका झाल्या आणि मी तुम्हाला परत चालू केली. तसं आम्ही केलेलं नाही. आज पण 3-5-7 तुम्हाला जमीन येत नाही. हा मोठा भाग राज्य सरकारने जवळपास 20,000 कोटी रुपयाचा भाग दरवर्षी मला राज्याच्या तिजोरीतून महावितरणला पैसे द्यावे लागतात. इथं लाडक्या बहिणी बसल्या, त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्याकडं महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इथं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम ते सुरक्षा करण्याचा विचार आमचं होतं की आम्ही केलं. पण आता पुढच्या निवडणुका 29 खासदारकी आणि आमदारकी देखील
एरळा न्यूजसाठी संपादक धनंजय क्षीरसागर, दहिवडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।